भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत। त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झडतायत। आता त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे यांनी गंभीर आरोप केलाय। रुपाली पाटील चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केलाय। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आरोपी करावं असं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय। चाकणकर यांना मुख्य आरोपी करावं असं थेट पत्र रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय। ठोंबरे यांनी पत्रात 3 महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधलंय। अशोक खरात हे काही केलंय ते फक्त चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळेच केलंय, त्यामुळे चाकणकर यांना आरोपी करण्यात यावे। लाडका भाऊ असा उल्लेख करत रुपाली पाटील यांची मुख्यमंत्र्यांना कारवाईची विनंती केली आहे। खरात हा भोंदूबाबा हे सगळं कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकतात असा थेट आरोप त्यांनी केला आहे। रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र असं आहे। विषय: रुपाली निलेश चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेट किटमध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करण्याबाबत। महोदय, प्रथम महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्यानं मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं अभिनंदन करते व आभार मानते। रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन बरोबर हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळं कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकलाय। रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेत। त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईन। भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मला माहीत असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्या समोर करेन। त्यापैकी रुपाली चाकणकर हिच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी: मागील वर्षी पत्रकारांना भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून माफीनामा घेतलाय। त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याची रुपाली चाकणकर यांना माहिती होतं, त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणं आवश्यक आहे। दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी नाशिक ग्रामीण बाबी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावलाय। त्यामध्ये कॅप्टन खरात यांचा लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबांनी केलेल्या कृत्यावर पाणी टाकलंय। शिर्डी पोलीस स्टेशन इथं फोन करून कॅप्टन खरात याला वाचवलं। यावरून स्पष्ट दिसतंय की भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे। माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं लाडक्या भावास नम्र विनंती आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होण्यापुरते पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्य परिस्थिती बाहेर आणून पीडित महिलांना न्याय द्यावा।